मेट्रोच्या कामामुळे मध्यरात्री घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी. गर्डरच्या कामामुळे केले महत्त्वाचे वाहतूक बदल. वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचं असलेला मेट्रो 4च्या कामाला वेग आले असून या कामामुळे घोडबंदर पट्ट्यात मात्र मध्यरात्री मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे या पट्ट्यातून रात्री प्रवास करणारे वाहन चालक अक्षरशः हैराण झाले आहेत. याच कामाचा एक भाग म्हणून वाघबीळ भागात गर्डर टाकण्याचे काम सुरू करण्यात येणार असून यामुळे वाहतूक विभागाने या पट्ट्यात मोठे बदल केले असून 27, 31 मार्च आणि 1 एप्रिल या 3 दिवसांमध्ये या पट्ट्यात वाहतूक बदल करण्यात आले आहेत. ठाणे शहरात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. या मार्गिकेचा महत्त्वाचा टप्पा सध्या घोडबंदर भागात सुरू आहे. या कामाचा भाग म्हणून वाघबीळ भागात मेट्रोच्या खांबावरती गर्डर उभारले जाणार आहेत. त्यामुळे ठाणे पोलिसांनी या मार्गावरती वाहतूक बदल लागू केले आहेत. यामध्ये ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना वाघबीळ उड्डाणपुलाजवळ प्रवेशबंदी करण्यात आली आहे. येथील वाहने छेद रस्त्यावरून विरुद्ध दिशेने वाहतूक करत उड्डाणपुलावरून जातील. तसेच घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणारी वाहने उड्डाणपुलाखालील मार्गावरून वाहतूक करतील. 26 ते 27 आणि 30 ते 1 एप्रिल या कालावधीत रात्री 11:55 पासून ते पहाटे 4 वाजेपर्यंत हे वाहतुकीतील बदल कायम राहणार आहेत. कोविडमुळे मेट्रोच्या कामामध्ये बराच अडथळा निर्माण झाला होता. मात्र त्यानंतर या कामाला काहीसा वेग आला आहे. नुकताच विद्यमान खासदार राजन विचारे यांनी मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला असून आता हे काम 2025 पर्यंत पूर्ण होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे किमान 1.5 ते 2 वर्ष ठाणेकरांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिकेचे उत्पन्न वाढवणार, स्वच्छता आरोग्याला प्राधान्य देणार. ठाणे महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त सौरभ राव कामाला लागले असून काल त्यांनी महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या प्रमुखांशी चर्चा करून महापालिकेची सद्यस्थिती जाणून घेतली. आर्थिक डबघाईला आलेल्या महापालिकेची स्थिती सुधारण्याबाबत त्यांनी प्रदीर्घ अशी चर्चा केली. आरोग्य, अतिक्रमण आणि साफसफाई यावर त्यांनी भर दिला. मागील आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आयुक्त सौरभ राव यांनी महानगरपालिकेचा पदभार स्वीकारला होता. महानगरपालिकेच्या सद्यस्थितीबाबत त्यांना जास्त माहिती नसल्याने त्यांनी लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर प्रदीर्घ अशी चर्चा केली. आर्थिक स्थिती कशी आहे, मागील किती देणी आहेत, स्थिती कशी आहे, मागील किती देणी आहेत, महानगरपालिकेच्या तिजोरीत किती निधी आहे, या सर्व वर्षाची देयके कशी दिली जाणार आहेत, आगामी वर्षात आर्थिक स्रोत कसा उभा करायचा, मुख्यमंत्री, विशेष खासदार, आमदार निधीची कामे झाली का, त्यांची ठेकेदारांची बिले देण्यात आली का, याबाबत सविस्तर माहिती आयुक्त सौरभ राव यांनी जाणून घेतली. शहरातील साफसफाई, कचरा व्यवस्थापन याबाबत देखील त्यांनी माहिती घेतली. आरोग्य विभागाबाबत तसेच अतिक्रमणाबाबत आयुक्तांनी गांभीर्याने चर्चा केली.
आरोग्य सेवा कशी सुदृढ होईल याबाबत अधिकाऱ्यांची मतं जाणून घेतली. अनधिकृत बांधकामांबाबत महानगरपालिका कशा प्रकारे कारवाई करते, किती MRTPचे गुन्हे दाखल करण्यात आले, सध्या अनधिकृत बांधकामांची स्थिती काय आहे याबाबतची माहिती घेऊन आचारसंहिता काळात अनधिकृत बांधकामं होणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचना देखील आयुक्त राव यांनी दिल्या आहेत. समाज विकास विभाग आणि महिला बालकल्याण चर्चा बाकी असून त्याबाबत चर्चा होणार आहे. त्यानंतर कामाची दिशा ठरवतील असा अंदाज अधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाण्याच्या मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे या कॅश काउंटर नसलेल्या भारतातील पहिल्या रुग्णालयामध्ये प्रथमच 2 गरजू महिला रुग्णांवरती रोबोटिक मशीनद्वारे गुडघ्याच्या प्रत्यारोपणाची अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आल्या. दोन्ही रुग्ण आता स्वतःच्या पायावर हिंडू फिरू शकत असल्याने त्यांच्या नातलगांनी या नवीन रोबोटिक तंत्रज्ञानाचे तसेच गंगूबाई शिंदे रुग्णालयाचे विशेष आभार मानले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दिवंगत मातोश्री गंगूबाई शिंदे यांच्या स्मरणार्थ ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून ठाण्यातील किसननगर येथे हे कॅश काउंटर नसलेले गंगूबाई संभाजी शिंदे रुग्णालय सुरू केलं आहे. या रुग्णालयात तब्बल 12 कोटी रुपये किमतीचे रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे मशीन नुकतेच कार्यान्वित करण्यात आले आहे. या मशीनद्वारे बदलापूर येथील पुष्पा केदारे 50 वर्षीय यांच्या उजव्या गुडघ्याचे प्रत्यारोपण करण्यात आले. तर केदारे यांनी गेल्या 3 वर्षापासून संधिवात झाल्याने त्यांचे पाय वाकडे झाले होते. बसायला व उठायलाही त्यांना त्रास होत होता. तर भिवंडीच्या बेबी गायकवाड या 66 वर्षीय महिलेच्या डाव्या पायाच्या गुडघ्याचे देखील प्रत्यारोपण करण्यात आले. चालताना अडखळत चालावे लागत होते. तर गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी खाजगी रुग्णालयांचा लाखोचा खर्च या रुग्णांना परवडणारा नव्हता. काही नातेवाईकांच्या संदर्भाने गंगूबाई शिंदे रुग्णालयाची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर येथील भूलतज्ञ डॉक्टर अश्रय राऊत, अस्थितज्ञ डॉक्टर सचिन पांडे यांनी दोन्ही रुग्णांच्या यशस्वी शस्त्रक्रिया नुकत्याच पार पडल्यात. या कामी रोबोटिक स्पेशलिस्ट तंत्रज्ञ दुर्गेश तोडणकर, तंत्रज्ञ अजित आहेर, राकेश सोनार यांचेही शस्त्रक्रियेसाठी मौलिक सहाय्य लाभले. या शस्त्रक्रियेनंतर केवळ 1च दिवस त्रास जाणवल्याचे रुग्णांनी सांगितले. तर रोबोटिक ही ओपन सर्जरी आहे. एक शस्त्रक्रिया करण्यासाठी साधारण 1.25 तासांचा अवधी लागला. एरवी मॅन्युअली ऑर्थोपेडिक ऑपरेशनमध्ये असलेले धोके या मशीनद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेमध्ये टाळता येतात. या मशीनचा लाभ म्हणजे याद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेत कोणतेही इन्फेक्शन होत नाही अथवा रक्तस्राव देखील कमीत कमी होत असल्याने रुग्णाला कोणतीही मानसिक व शारीरिक त्रास उद्भवत नसल्याचं डॉक्टर पांडे यांनी यावेळी सांगितले. आपल्याकडे ह्या हॉस्पिटलला मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे हॉस्पिटलला पहिल्यांदा फर्स्ट टाइम इन अ गव्हर्नमेंट सेटअप आपण इथे ते रोबोटिक टोटल नी रिप्लेसमेंट ऑपरेशन केलेलं आहे. टोटल नी रिप्लेसमेंट ऑपरेशन जेव्हा आपण रोबोटिक जर बाहेर करायला गेलो तर आधी पेशंटला CT स्कॅन वगैरे सगळं करावं लागतं, त्याचा खर्च वगैरे उठावा लागतं आणि ऑपरेशनचा खर्च वगैरे वेगळे आहे. पण इथे जे आपण करताय ते पूर्णपणे फ्री आहे. त्याच्यामध्ये काही आपल्याला पैसे पेशंटकडे भरावं लागत नाही. आणि त्याच्यानंतर जर ऑपरेशन आपण व्यवस्थित पण होतात आणि ह्युमन एरर कमी असल्यामुळे पेशंटचं रिकव्हरी पण चांगली असतात आणि रिकव्हरी चांगली असल्यामुळे पेशंटचं पोस्ट सर्जरी त्याच्यानंतर वॉकिंग वगैरे, चालणं वगैरे, पायरी चढणं ही सगळं एकदम फ्री ऑफ प्रॉब्लेम असतात. पेशंट गोज होम व्हेरी हॅपी आफ्टर दिस सर्जरी ॲज इट इज अ रोबोटिक सर्जरी डन हिअर. मातोश्री गंगूबाई हॉस्पिटल, श्रीनगर, वागळे स्ट्रीट, ठाणे. गेली 2 वर्षापासून आपण सर्व प्रकारच्या सर्जरीज इथे करतो. त्या पण विनामूल्य, एकही पैसा न घेता, फ्री ऑफ चार्ज, कॅशलेस प्रमाणे. तसेच कॅशलेस आणि केस पेपरसुद्धा नाही आहे. अशा पद्धतीने आपण इथे हे चालू केलेलं आहे. सर्जरी टोटल म्हणजे तुम्हाला हर्निया, हायड्रोसिल, बायपासपासून तुमचं हार्टच्या सर्जरी जेवढ्या आहेत तेवढ्या सगळ्या प्रकारच्या सर्जरी इथे मोफत दरात होतात, मोफतच होतात. क्लिअर कट, एक पण पैसा न घेता हे करतात. हॅलो सर, मी बेबी दशरथ गायकवाड.
माझं गाव म्हणजे भिवंडीतून आलेली आहे. मला खूप दिवसापासून गुडघ्यांना त्रास होत होता. मला प्रत्येक डॉक्टर बोलायचे ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नाही. मग मी शोधला आणि इथं आले. तर मला इथं म्हणजे ऑपरेशन झालं ना, खूप छान वाटलं. काही तकलीफ नाही झाली मला सर. कारण एकच दिवस मला थोडा त्रास झाला. दुसऱ्या दिवसापासून मी ओकरवर चालू लागले आणि खर्च पण काही आलेला नाही. व्यवस्थित झालं, काही नाही. सगळे लोक म्हणजे सगळे हॉस्पिटलमधले ते वाढवा ते आहे ना, सगळे व्यवस्थित चेक करतात, येतात जातात डॉक्टर पण. ते ना माझ्या बहिणीची बहिणीची मुलगी आहे. तर तिचे मिस्टर आहे ना, त्यांना जरा बाहेर फिरतात ते. तर त्यांनी आहे ना, त्यांच्या बहिणीचा नवरा आहे, त्याच्या भावाचं यांच्याशी संपर्क आहे. कोणाशी नगरसेवक संघ. तर त्यांनी आम्हाला माहिती दिली. ते बोलले तुम्ही इथं जाऊ शकता. मग मी इथं आले. मला खूप बरं वाटलं. मला 5वा दिवस आहे, मी एकदम चालते. सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे आयोजित तर्फे ठाणे मुक्तिदिन मोठ्या उत्साहात ठाणे मध्यवर्ती कारागृहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे यंदाचे 10वे वर्ष होते. या ऐतिहासिक कार्यक्रमाला आमदार निरंजन डावखरे, सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश विनेरकर, प्रशांत अलगुडे, संगीता सीताराम राणे, परिवहन सदस्य विकास पाटील, निलेश कोळी, विशाल वाघ, सुरेश कांबळे, हरी मेजर, लालजी यादव व सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते. पोर्तुगीजांनी अनेक हाल येथील जनतेचे केले. पोर्तुगीजांच्या अत्याचाराला जनता कंटाळली होती. या जाचातून सोडवण्याकरिता त्यांनी बाजीराव पेशवे यांच्याकडे याचना केली असता 27 मार्च 1737 साली चिमाजी अप्पा यांनी एका रात्री स्थानिकांच्या मदतीने ठाणे किल्ला पोर्तुगीजांच्या जोकडीतून सोडविला आणि ठाणे मुक्त केलं. या लढाईत बलकवडे, ढमढेरे, अंजूरचे नाईक यांनी पराक्रम गाजवला अशी माहिती संजय केळकर यांनी उपस्थितांना दिली व ठाणे मुक्ती संग्रामाच्या आठवणींना उजाळा दिला. तर निरंजन डावखरे यांनी ठाणे मुक्ती दिनाच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या. आज अतिशय साधेपणाने, कारण आचारसंहितेचा भाग असल्यामुळे ठाणे मुक्ती दिन साजरा केला. आमच्या सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली 10 वर्ष आपण हा ठाणे मुक्ती दिन साजरा करतो. हे किल्ला जो आहे ठाण्याचा, हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. ठाणे आणि सगळा परिसर त्या काळी, म्हणजे मी जे सांगतोय ते आपल्याला 1737 साली पोर्तुगीजांच्या ताब्यातला किल्ला जो आहे तो त्या ठिकाणी मराठ्या सरदारांनी येऊन मुक्त केला आणि हा अतिशय आनंदाचा क्षण आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपण हा मुक्तिदिन साजरा करतो. या निमित्ताने पोर्तुगीजांनी ज्या पद्धतीने या शहरामध्ये त्यावेळेला प्रत्येक कुटुंबातला एक व्यक्ती जो आहे तो डांबून ठेवला होता की कोणी उठाव करू नये, बंड करू नये, आणि तरी देखील त्या पार्श्वभूमीवर मराठा सरदारांनी त्या ठिकाणी एका रात्रीमध्ये हा पोर्तुगीजांचा जो किल्ला आहे तो त्यांच्या ताब्यातून घेतला. त्यानंतर मग ब्रिटिशांकडे होता आणि 1947 सालीच्या नंतर तर तो देशाच्या ताब्यात आला. त्यामुळे हा वैभवशाली इतिहास आहे, हा स्मरणात राहणारा आहे. हा शौर्याचा, पराक्रमाचा असा इतिहास. आत्ता जे जेल आहे हे जेल हा किल्ला होता आणि या किल्ल्याच्या मध्ये, या जेलच्या मध्ये स्वातंत्र्य लढ्यामधल्या क्रांतिकारकांचा इतिहास आहे, स्वातंत्र्यवीरांचा आहे, वासुदेव बळवंत फडकेंचा आहे, अशा अनेक योद्ध्यांचा की ज्यांनी या देशासाठी काम केलं, अशा सगळ्यांचा इतिहास आहे. नव्याने आता मी स्वतःच पुढाकार घेऊन आम्ही या ठिकाणी एक स्मारक देखील करतोय. शासनाने एक फार मोठं मौलिक असं सहकार्य केलेलं आहे DPDCने. शहरातील खेळाची मैदानं कळव्यातील मुलांकरिता असलेल्या क्रिकेट मैदानाला टाळे ठोकून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणती मर्दमुकी दाखवली? या मैदानावरती खेळण्यासाठी मुलांना मनाई केली तर त्यांच्या पालकांसह आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. यावेळी श्रीकांत शिंदे यांना पाडण्याची सुपारी अजित पवार यांनी दिली असल्याचा गंभीर आरोप देखील आमदार आव्हाड यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघातील कळवा येथील खारभूमी मैदानासंदर्भात आव्हाड यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनीच आपल्या मतदारसंघातील खारभूमी मैदानाला टाळे ठोकण्याचे आदेश दिले असल्याचा गंभीर आरोप करत पवार यांच्यावरती निशाणा साधला. पत्रकार परिषदेत बोलताना आव्हाड म्हणाले की गेली 10-12 वर्ष कचऱ्यात असलेले हे मैदान आम्ही खेळण्यासाठी बनवले. या ठिकाणी खेळाडू खेळण्यासाठी आणि लहान मुलं क्रिकेटच्या सरावासाठी या ठिकाणी येत असतात. चांगले खेळाडू या मैदानात घडले. हे मैदान कोणत्याही पक्षाचे नाही तर
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्याला बोलावून खेळाच्या मैदानाला टाळे लावा असा दम दिला असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने या मैदानामध्ये कार्यक्रम केला. इतर राजकीय कार्यक्रमही या ठिकाणी झाले. त्यात कोणीही हस्तक्षेप केला नाही. मग अजित पवार यांनी हा आदेश का दिला असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. लहान मुलांचं मैदान बंद करून तुम्ही कोणती मर्दमुकी गाजव पाहता आहात? तुम्ही कळव्याच्या जनतेच्या मनातून उतरले आहात अशी टीकाही आव्हाड यांनी केली. या टीकेला प्रत्युत्तर देण्याकरिता आज गेली 10-12 वर्ष हे कचऱ्यात असलेले मैदान आम्ही साफ करून त्याच्यामध्ये लाल माती टाकून विशेष कष्ट घेऊन ते खेळण्यायोग्य बनवलं. मी आता तुम्हाला इथनं उठल्यानंतर पिचेस पण दाखवेन. इथे 4-5 पिचेस आहेत प्रॅक्टिसच्या. इथे पावसाळ्यासाठी सोय म्हणून कॉन्क्रीटच्या पिचेस आहेत. इथे टर्फ आहे आणि आज तुम्ही बघताय तिथे मॅच पण चालू आहे. आज ही सगळी लहान पोरं जी आली आहेत ती दररोज इथे खेळायला येतात. तुम्ही यांना विचारू शकता, मी कधीही मैदानावर येत नाही. माझं काम आहे फक्त सोय करून देणं आणि आपल्या पोरांना एक खेळण्याची जागा आणि त्याच्यातनं चांगले खेळाडू तयार करणं, एवढ्या एकाच उद्देशाने हे मैदान तयार करण्यात आलं. आता मी तुम्हाला सांगतो की 13 वर्षाखालील भास्कर ट्रॉफी इथली 10 मुलं सिलेक्ट झाली. मागील वर्षी 14 वर्षीय मुंबईच्या टीम मध्ये आर्यन विचारे हा लेफ्ट आर्म स्पिनर सिलेक्ट झाला. आज 9 गरीब पोरांना इथे मोफत प्रशिक्षण दिलं जातं. नीलम तावडे ही कळव्याची कन्या 23 वर्षाखालील मुंबईच्या संघात खेळायला सावंतवेटलीला आज गेली आहे. काही चांगल्या खेळाडूंना आज इंडोर प्रॅक्टिस मोफत दिली जाते व अशा दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी अगदी ठाण्यात सुद्धा होत नाही. असं असताना हे कुठल्याही पक्षाचं व्यासपीठ न करता हे अकॅडमीच्या हातात दिलं आणि सकाळी 5 वाजता ही पूजा हे मैदान उघडते आणि दिवसभर ती मैदानातच असते. इथल्या आई वडील जे आले त्यांना सगळ्यांना माहितीये की या मैदानात पूजाच असते. पूजा हे सगळं मैदान पाहत असते. इथे कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप होत नाही. असं असताना अचानक या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 5-6 दिवसापूर्वी इथले कलेक्टर, इथले सीपी, इथले म्युन्सिपल कमिशनर आणि इथले सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस ग्रामीण भाग या चौघांना आपल्या केबिन मध्ये बोलवलं, म्हणजे देवगिरी बंगल्यावर बोलवलं आणि त्यांना त्यांच्या भाषेत सांगितलं. त्यांची भाषा कशी आहे हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. हे मैदान उघडं कसं काय? या मैदानाला ताबडतोब टाळं लावा. संध्याकाळी महसूलचे अधिकारी आले आणि टाळे लावून गेले. ते महसूलचे अधिकारी पण सांगत होते की चुकीचं आहे. कारण का मागचे जे कलेक्टर होते राजेश नार्वेकर यांच्याकडे देखील तक्रारी गेल्यानंतर राजेश नार्वेकर मैदानात आले होते न सांगता आणि त्यांनीच मग महसूल अधिकाऱ्यांना सांगितलं की एवढी चांगली लहान पोरं तिथे खेळतात, कशाला आपण मैदान बंद करायचं. कारलँडचे मैदान वैयक्तिक जहागीर आहे अशा प्रकारचा वापर डॉक्टर जितेंद्र आव्हाड करत आहेत. अजितदादा यांचा या प्रकरणाशी सुतराम संबंध नसताना ते जोडणं ही कला जितेंद्र आव्हाड यांच्याकडून शिकण्यासारखी आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या धमकीनंतर पोलीस खात्याने दिनेश पैठणकर यांना देखील पोलीस संरक्षण द्यावे. जितेंद्र आव्हाड यांच्यासारखा कपटी मित्र असण्यापेक्षा दिलदार शत्रू असलेला बरा असा सनसनीत टोला राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांना उद्देशून लगावला आहे. तर सरकारी जागेवर बेकायदेशीर अनधिकृत टर्फ क्लब, पारसिक 60 फूट डीपी रोडवरील अनधिकृत कार्यालय, कळवा स्टेशनवरील बेकायदेशीर पार्किंग, आत्कोनेश नगर परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी घेतले जाणारे बेकायदेशीर पैसे, 72 एकरावर चाळी बांधणारे कोण असे प्रश्न उपस्थित करून जितेंद्र आव्हाड यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरचिटणीस व अल्पसंख्याक विभाग निरीक्षक नजीब मुल्ला यांनी लक्ष केले. राजेश नार्वेकर जिल्हाध्यक्ष जिल्हाधिकारी असल्यापासून मी आवाज उठवतोय. तुम्ही मागे मंत्री होतात 2014 मध्ये 6-6.5 महिने, महाविकास आघाडीमध्ये 2.5 वर्ष मंत्री होतात. तुम्ही तुमच्या जी जबाबदारी आहे ती झटकू शकत नाही. ग्राउंड लोकांसाठी खुलं असलं पाहिजे, लोकांना त्याचा वापर करता आला पाहिजे, ही राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका आहे. कोणाच्याही भविष्याच्या आड किंवा क्रिकेटच्या आड जो काय टाहो फोडला जातोय आणि मला आश्चर्य वाटतं की आजकाल त्यांना मुख्यमंत्र्यांबद्दल किती म्हणजे विचार करतात की मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्यासाठी राष्ट्रवादी प्रयत्न करतो. मी म्हणजे डॉक्टर जितेंद्र आव्हाडांसारखा कपटी मित्र असण्यापेक्षा दिलदार शत्रू असलेला बरा. विधिमंडळामध्ये त्यांच्या विरुद्ध, मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध भाषण करायचं आणि त्याच मुख्यमंत्र्यांच्या मागे निधीसाठी मागे फिरायचं, ही दुटप्पी भूमिका कायम डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेली आहे. आपल्या भाषणामध्ये कायम सांगायचं की माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे माझे खूप चांगले मित्र होते, आता काय घडलं माहित नाही, अचानक त्यांची दोस्ती विसरली का. आम्ही मन ओपनली सांगितले तुम्हाला की आम्ही विरोध केलेला फक्त याच्यासाठी नव्हे तर त्यांचं कार्यालय काढण्यासाठी पण,
तिथे अनधिकृतरित्या हप्ते वसुली जे स्टेशनच्या अवतीभोवती पार्किंगवर होते, पार्किंग शिस्तीत लावण्याच्या नावाखाली त्याच्यावर पण पाण्याचे हप्ते वसुली आम्ही कळवाकरांसमोर त्यांचा खरंच चेहरा समोर घेऊन येत आहेत. अतिक्रमण होत असलेली सरकारी जागांवर आम्ही केलेलं जिथे समाजाचा काहीतरी फायदा होऊ शकतो. आणि मला सांगा, त्या खेळाचा मैदान फक्त ते 100 क्रिकेट अकॅडमीचे सदस्यांनाच व्हायला पाहिजे का? कळवाकरांना तो मैदान मोकळा होऊ नये का? तिथे कोणाला चालायला जायचं तिथे चालायला जाऊ शकत नाही काय? कुठल्या सोसायटीच्या मुलांना किंवा सोसायटीच्या लोकांना तिथे क्रिकेट बॅट घेऊन जाऊन खेळता येत नाही काय? पावसाळ्यात तिथे जाऊन त्यांनी फुटबॉल खेळू नये काय? इतर सांस्कृतिक कार्यक्रम कुठल्या समाजाला करायचे असेल तिथे करू शकत नाही